नमस्कार, शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तसं तर मी 5ला उठले होते आणि आमचं ठरलं होतं की मॉर्निंग वॉकला जाऊ, पण कोणच उठलेलं नाही. त्यामुळं मग मी इकडे तिकडे टाईमपास केला आणि अगदी 5:30 पावणे 6च्या टायमिंगला मी अंघोळसुद्धा करून तयार झाली आहे. सोबतच मी कुकर लावले आणि शेंगदाणे भाजून घेतलेत. त्यानंतर कांदा मिरची चिरले, नाश्त्याची सुद्धा तयारी केली आहे. पाड पडलेत, कडीपत्ता आणायचा आहे, चला जाऊ. संध्याकाळी सगळे वट्ट्यावर झोपलेले आणि लाडू बघा कसा झोपलाय. कोणीतरी सोडून गेलं तर ते पिल्लू आता घरी आले. बेबी आलं इथं छोटूस, कसं झाडावर चढते. मोटर चालू झाले, पाड पडलं, पण मी गोळा नाही करणार, पोरांना गोळा करायला लावणार आहे पाड. कारण मी केलं का परत उठलं का चिडते. मला करायची होतं, तू कशाला केली. आपण कडीपत्ता घेऊन जाऊ, आपलं आपलं स्वयंपाकाचं बघू. मोटर चालू आहे. हे आपलं कडपत्त्याचं लय मोठं झाड होतं, या चिक्कूसारखं होतं. आहोने JCBनं काढून टाकलंय, तरी त्या जागेत इतका कडीपत्ता आलाय. ताजा ताजा फ्रेश फ्रेश कडीपत्ता. हे बघा, वाव, सकाळ सकाळचं वातावरण मस्त मस्त आलं. खाली आपला डाळिंबाचा बाग आहे, त्यालाच आहो आत्ता औषध मारायला चाललेत. हे बघ, तर पाड पडून पडून आता आंबे कमी झालेत झाडाचे. पूर्ण घराच्या चारी बाजूनं झाडं आहेत आणि जिकडं बघेल तिकडं हिरवंगार. आणि सध्या ना आंबे आणि जांभळाचं फुल सीझन चालू आहे. हे आहे जांभळाचं मोठं झाड, खूप मोठं आहे. आणि इथं बसले, दूध पिले. लय आरडत होती सकाळ सकाळी, तिला दूध दिलं थोडं, सम्राटला थोडं, तिला थोडं. मोटर चालू आहे, हे दिवसभर चालू राहते बरं का. बोर आहे आमचं आणि तसंच ब्लोअरला सुद्धा पाणी भरायचं चालू आहे. चला बघूया. तुम्ही त्यात पाईप धुवा मग. बस की फेस पूर्ण होय का. ती कशासाठी असते. अजून नाही वाटतं भरलं. अहो बाहेर पडल की बाहेर. वाया जात नाही ना. आता चालू स्वयंपाकाची. खूप दिवस झाला वरण बनवलं नव्हतं, आज म्हणजे तुरीचं वरण बनवावं. आहो गेल्या औषध मारायला ट्रॅक्टरचा आवाज येतो, मी बनवते वरण. मोहरी, जिरे, लसूण किती. तिखट टाकलं, हळद पण मी डाळीमध्ये टाकले, शिजवून घेतली डाळ. हो, कडीपत्ता नाही. मोहरी, जिरे,
मी तयारी केली होती सकाळ सकाळी नाश्ता सगळ्यांना बनवायचा, कढई भरून उपीट, आणि मग निवांत 8-8:30ला लेट येते तेव्हा आपण सगळं स्वयंपाक बनवूया. भाज्या तर मी 2 बनवून शेगडीवरती घेतल्या होत्या. तर आहो म्हणले की मी आता गेले की परत 11-12 वाजेपर्यंत मी येत नाही, त्यामुळं मग मी ती नाश्त्याचं ठेवलं बाजूला. पटकन कणिक मळली, कणिक भिजलीसुद्धा नव्हती, तसंच 2-3 चपात्या बनवून दिल्या. सोबत समर्थ सम्राटसुद्धा जेवायला बसले पप्पासोबत. तर सकाळ सकाळी आहोने माझा मूड खराब केला, कारण मला करायचीच नव्हती चपात्या, कारण खूप वैताग आला होता. म्हणलं थोडा वेळ बसूया नाश्ता करून आणि मग निवांत स्वयंपाक करूया, 12-1 वाजता तर जेवतात. मग पटकन चपाती केली आणि पातळ भाजी, सुकी भाजी असं त्यांना जेवायला दिलं. तर याचा मी मिनी ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे चॅनलवरती. गरम गरम चपाती त्यांना जेवायला दिली. पीठ भिजलं नव्हतं, अजिबात चपात्या चांगल्या झाल्या नाहीत. अशी कणिक मळली की अशा चपात्या केल्या, कारण जायचं आहे त्यांना गावाकडे. मोटर चालू आहे आपली इकडे, 2 मोटरी चालू आहेत एकाच शेवग्याच्या बागेमध्ये, त्यामुळे त्यांना खूप लवकर जायचं होतं. त्यांचीही काही चूक नाही, पण मलाच थोडंसं सगळी तयारी केली आणि दुसरंच काहीतरी कर म्हणलं ना मग मन नाराज होतं. तरी आम्ही दोघीनं उपीट करून खाल्लं, दुसरं कोणच नाही उपीट खाल्लं. एका इंग्लिश मिडियम स्कूलमधले हे सगळे टीचर लोक आले होते की ॲडमिशन करा आमच्याकडं म्हणून. तर ऑलरेडी आम्ही ॲडमिशन समर्थचं केलं आणि सम्राटचं मी ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी करणार आहे. तसं आम्ही शाळेमध्ये भेटून आलेलो आहे. मनी बसले इथं, मनीला बघून आरडत येत. गार जाग्यात झुपले ते झुपल्या, गप्प तर झुपते का, म्याव करते. पोटावर पाडाचा आंबा पडायचा बाईच्या. दाखवू ॲपलच्या झाडात कणा खायचे आम्हाला, मला काय नाही. बस बस पाणी जायचं खाली. केळीचं पूर्ण वाटतं भरलं, तिकडे थोडं कमी, पण आधी सिंटॅक्स भरू परत इकडे पेरूला थोडंसं फोडायचं आंब्याला. बसत नाही रे, बसला. आहो आल्यानंतर जेवण केलं त्याने, आम्ही सगळ्यांनी लुडो खेळला. लुडो खेळत खेळत लाडूली माझी झोपली वट्ट्यावरच, लय गरम होते. घेऊन चालले आता झाडाखाली. झोप 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 बाळा. दिदीबाईचा चाललाय अभ्यास, समूबाईचं चाललंय झोका झोका. पडला होता नेला घरी ती.
प्यायला नाही, चुकून खायला म्हणतात. चुकून आंबा खायला आवडला लय समर्थला माझ्या. समर्थ, श्री स्वामी समर्थ इधर आओ, पाठ ढूंढेंगे हम दोनों मिलके. आंब्यावर इतके चिमण्या बसले त्या ना. हापूस आंबा आहे, याला एक पण पाठ नाही पडला. जांभळी खाली किती चिमण्या आरडालत्या बघ. आंब्याचा घड दाखवते तुम्हाला, हा बघा. आज आमच्यासोबत जेवायला आम्ही दोघीच आहे. सगळे अगोदर जेवले एक एक एक. पोरं निवांत झोपले तर त्यांना मी न सोडता इथंच बसले. पोरं निवांत झोपले मग त्यांना इथं सोडून मी घरी नाही जाऊ शकत. झाडाच्या सावलीला झोपलेत म्हणून मी सुद्धा इथंच त्यांच्यापाशी जवळ बसले खुर्चीवर निवांत.